मंडळी, आज तो भाग आला ज्या दिवशी नागराज आणि महिपत या दोघांना सुद्धा अगदी जन्मठेप झालेली आहे. तर आज आपण पाहत आहात ठरलं तर मग आजचा म्हणजेच 25 फेब्रुवारीचा स्पेशल असा एपिसोड आज आपण पाहतोय की अर्जुन हा महिपतला विचारत असतो की 22 वर्षापूर्वी घडलेल्या ॲक्सिडेंटबद्दल तुला काही सांगायचं आहे का म्हणून. तर बघा, आजच्या भागामध्ये ना म्युझिक वगैरे खूप आहे आणि प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा भाग. तर आपण पाहतोय की जेव्हा अर्जुन विचारतो की तू काही त्या ॲक्सिडेंटबद्दल बोलणार आहे का, तर महिपत काहीच बोलत नाही. आता अर्जुन म्हणायला लागतो की विचार करा महिपत शिकरे, तुम्ही जर का आज इथे कोर्टामध्ये काही बोलला तर ते तुमच्याच फायद्याचं ठरू शकतं, असं अर्जुन आता महिपतला सांगत असतो. आणि अर्जुनची भाषा जी आहे तर ती महिपतला समजत असते. इतक्यातच ते नागराजचे वकील उठून उभा राहतात ना आणि लगेचच म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून, आणि म्हणतात की आरोपीने आपला गुन्हा आधीच कबूल केलेला आहे तरी त्यांना तेच प्रश्न सारखे का विचारले जात आहेत, असं ते भांडारकर म्हणत असतात. आणि बघा पुढे म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आपल्या आयुष्यातली पहिलीच केस लढतायत, असं का वागतायत, असे नागराजचे वकील जेव्हा बोलत असतात ना तेव्हा खरं तर ना अर्जुन बघा आता त्याला इतकं चोख उत्तर देतो ना की लगेचच अर्जुन म्हणतो की हो मिलॉर्ड, आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे पण त्यानं तो गुन्हा का केला हे अजून सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याची साक्षी घेणं हे महत्त्वाचं आहे. आता असं अर्जुन म्हटल्यानंतर अर्जुन पुढे म्हणत असतो की महिपत शिकरे रविराज किल्लेदार यांना ओळखतसुद्धा नव्हते, मग ते रविराज किल्लेदार यांचा ॲक्सिडेंट का करतील. पाहतोय अर्जुन म्हणत असतो की बोला महिपत शिकरे का. आणि आजचा भाग आहे ना प्रेक्षकांना खूप त्यांनी ओढून ताणून दाखवलेला आहे, खूप म्युझिकली दाखवलेला आहे. कारण आजचा म्हणतात मला तर अजून काहीच बोला नव्हता. आता अर्जुन बघा आता हा चैतन्य ना कुठलेही 2-3 इतर केसेसचे फोटो काढून देतो आणि म्हणतो हे देऊ का, तर अर्जुन पटकन ते फोटो पालते टाकतो आणि आता इकडे बघत असतो आणि ते फोटो घेतो आणि चैतन्यला म्हणतो पटकन लिफाफ्यामध्ये टाकून दे. चैतन्य म्हणत असतो अर्जुन अरे तू काय चाललंय, या फोटोचा नागराच्या केशी काय संबंध आहे. आता अर्जुन म्हणतो तू जरा गप्प बस आणि पटकन फोटो दे. आता चैतन्याच्या हातातून अक्षरशः ते फोटो खेचूनच घेतो. इकडे बघा नागराज आणि महिपत हे सगळेजण बघत असतात पण महिपतला वाटत असतं की हे फोटो साक्षीचेच आहेत कारण ते लिफाफ्यात असतात ना म्हणून. आता लगेचच बघा अर्जुन कोर्टाच्या समोर येतो आणि म्हणतो की युअर ऑनर, या केसचा महत्त्वाचा पुरावा म्हणून मी काही फोटोज या कोर्टासमोर सबमिट करतोय म्हणून. आता हे केल्यानंतर आता महिपतला आठवायला लागतं ना की जेलमध्ये अर्जुनने कसे साक्षीचे फोटो त्याला दाखवलेले असते. तो सगळा सीन महिपतच्या नजरेसमोर येतो ना आणि म्हणत असतो की डोळे भरून बघ, असं अर्जुन म्हणालेला असतो ना महिपतला की डोळे भरून बघ तुझ्या मुलीला, अजून आहेत फोटो माझ्याकडे, तुझी मुलगी आता कुठल्याही क्षणी जेलमध्ये असेल, हे जे काही तो बोललेला असतो ना तर ते महिपतला आठवत असतो आणि ते आयुष्यभर जेलमध्ये सडेल हा माझा शब्द आहे. आता महिपत विचार करतो साक्षीचे फोटो नाही, हे जर फोटो समोर आले तर माझी पोर परत जेलात जाईल, असं महिपत शिकरे म्हणत असतो, म्हणजे मनातल्या मनात विचार करत असतो. आणि बघा आता अर्जुन आता सुद्धा महिपतकडे एकदा बघतो तरी महिपत काही बोलत नाही. असं म्हणल्यानंतर आता कोर्टाचा वेळ वाया जात असतो ना, त्यामुळे आता अर्जुनला पटापट ॲक्शन घेणं गरजेचं असतं. आता अर्जुन तो लिफाफा कोर्टाच्या समोरच असा पकडत असतो आणि द्यायला जातो. इतक्यातच महिपत जोरात ओरडतो तो अपघात मीच घडून आणला होता जज साहेब म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेचच 2 पावलं मागे घेतो कारण तो पुरावा देण्यासाठी त्याने हात उचललेला असतो ना कोर्टाला. सगळे बघत राहतात ना, बापरे आज अखेर शब्द महिपत बोललेला असतो. आता अर्जुन म्हणतो तो अपघात तुम्हीच घडला, हे तुम्ही अगोदर सुद्धा सांगितलंय महिपत शिकरे, त्यात नवीन काही नाही आहे महिपत शिकरे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की तुम्ही तो अपघात का केला याचं कारण आम्हाला कोर्टाला पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तो अपघात तुम्ही का केला आणि कुणाच्या. महिपतला पुन्हा तो सीन आठवतो ज्यावेळेस ना अर्जुनने जेलमध्ये येऊन ना महिपतला डील दिलेली असते की तू सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये नागराचं नाव घे तर तुझी मुलगी बाहेर कशी राहते ना, तर याची जबाबदारी माझी. आता असं डील जेव्हा अर्जुनने केलेलं असतं ना तेव्हापासून महिपतला ना जास्त वेळ करायला अर्जुनने वेळ दिलेला नसतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी तारीख घेतलेली असते. आपण हे तर पाहिलेलं असतं. आता इतकं बोलूनही महिपत काही बोलत नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतं ठीक आहे, तुम्हाला जर का काहीही बोलायचं नसेल ना तर मी आता मग आता मला हे फोटोज कोर्टासमोर आणावेच लागतील, असं अर्जुन जेव्हा म्हणत असतो तेव्हा बघा महिपत त्याच्याकडे बघतच राहतो. ते सगळं डील वगैरे आहे ना तर ते आठवत राहतो आणि विचार करतो की नाही हे फोटो समोर आले ना माझी पोर नक्की जेलात जाईल, असं काहीतरी महिपत विचारच करत असतो. आता कोर्टामध्ये सगळे एकमेकाकडे बघत असतात ना आणि विचार करत असतात की अरे हे काय म्हणून, म्हणजे हे सगळं काय चालू हे कोणालाच कळत नसतं. आता इतक्यातच नाही ना महिपत सगळं काही बोलायला लागतो.
आता बघा हा अर्जुन फक्त मिलाड म्हणतो आणि हात पुढे करतो की लगेच महिपत जोरात ओरडतो, याने मला झोपारी दिली होती म्हणून असा हात नागराजकडे करतो आणि जोरात ओरडतो. आता असं झाल्यानंतर सायली, अर्जुन सगळे जण आहेत ना कोटासारखा पटापट बोलायला लागतो. हां, प्रिया तर बघतच बसते की अरे असं काय झालं म्हणून. आता महिपत पुढे बोलायला लागतो की याच माणसानं रविराज किल्लेदारला मारण्याचा प्लॅन केला होता म्हणून. आता महिपत एवढ्या सगळ्या गोष्टी लागतो ना सांगायला. कोर्टातले तर सगळे बघतच राहतात. कोर्टामध्ये अक्षरशः गोंधळ उडतो. आता पुढे अर्जुन म्हणतो की मिस्टर महिपत शिकरे, आता त्या अपघाताबद्दल डिटेल कोर्टाला सांगा. त्या अपघाताबद्दल एकही गोष्ट मिस करू नकात. असं आता अर्जुन महिपतकडे जाऊन तो लिफाफा आहे ना त्याला दाखवून म्हणत असतो की एकही गोष्ट मिस करू नका म्हणून, आणि म्हणतो की बोला. आता असं बोला म्हणल्यानंतर आपण पाहतोय की महिपत शिकरे बोलायला लागतो. त्या रविराज किल्लेदारच्या पुतण्याचा म्हणजेच अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी ती पार्टीसुद्धा ठेवलेली होती. आता महिपतांना अगदी डिटेलमध्ये सांगायला लागतो हां काय झालं ते. त्या रात्री रविराज किल्लेदार त्याच्या कुटुंबाला घेऊन तिथं गेलेला होता असं आता महिपत सांगत असतो. आणि आता कोर्टातले सगळे अगदी पिन ऑफ सायलेन्स होऊन हे सगळं ऐकत असतात आणि कोर्ट जज साहेब आहेत ना ते सगळं लिहून घेत असतात. आता महिपत म्हणतो बड्डेनंतर पार्टी होती आणि त्या पार्टीनंतर डाव साधायचा असं मला नागराज किल्लेदार बोलला होता. आता हा सीनसुद्धा महिपत आठवूनच सांगतो. हां, आणि आता बघा हा पुढे महिपत जे इतकं प्रत्येक सीन आठवून सांगत असतो की नागराज म्हणतो की हॅलो मी नागराज बोलतोय, रविराज इथे पोचलाय आणि आता त्याला कायमचा पोचवा असं म्हणून असं म्हणून ना नागराजने फोन केलेला असतो आणि म्हणतो की इथला कार्यक्रम संपवून तो उशिरा घरी परतणार आहे आणि तू गाडी चालवत असेल, गाडीमध्ये त्याची बायको आणि मुलगी आहे हे सगळं नागराजने सांगितलेलं असते. रस्त्यावरती सगळीकडे सामसूम असेल आणि त्यावेळेसच तू महिपत तू त्याचा एक अपघात घडवून आणायचा, मी तुला दिलेलं काम पूर्ण करण्याची हीच सुवर्ण संधी असं नागराजने सांगितलेलं असतं. आणि हा सगळा प्रकार जो आहे तर तो आठवून मग आता महिपत डिटेल अगदी सांगत असतो. आता पुढे महिपत म्हणतो की पण अपघात करण्यासाठी जो मी ट्रक बोलवला होता ना तर तो ट्रक आधीच बंद पडलेला होता. आता महिपत हे सुद्धा सांगतो कारण तो ट्रक जो आहे तर तो बाबाने फोन केलेला असतो ना की हा ट्रकमध्येच बंद पडला म्हणून. तर महिपत म्हणायला असतं बरं ठीक आहे ठेव फोन करतो थोड्या वेळाने. नागराज म्हणतो काय झालं, तर महिपत म्हणतो ट्रक बंद पडलाय, दुसरा मिळतो का बघतो मी. तर नागराज म्हणायला असतो की एक मिनिट थांब, एक जण आहे माझ्याकडे तर त्याच्याकडून ट्रक मिळतो का बघतो मी. आणि हा रमेश त्या बापूकडे गेलेला असतो आणि त्याच्याकडे जाऊन त्यांनी त्याला तो ट्रक दिलेला असतो. आणि हे सगळ्या आठवणी ज्या आहेत ना तर हे सगळ्या आठवून म्हणजेच व्हिज्युअलाइज करून आपल्याला इथं दाखवलेल्या आहेत. आणि महिपत कोर्टामध्ये म्युझिकली हे सगळं काही सांगत असतो. प्रेक्षक म्हणून आजचा भाग ना खरंच खूपच भारी आहे. तर मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून माझं चॅनल लवकरात मॉनिटाईज होईल. आता आपण पाहतोय की या बाबूने कसं त्या ट्रकचा ॲक्सिडेंट करून आता रविराज, तन्वी आणि प्रतिमाते यांचा ॲक्सिडेंट केलेला असतो. आणि आता ॲक्सिडेंट केल्यानंतर रविराज जोरात ओरडून पडलेले असतात प्रतिमा म्हणून. आणि बाबूने फोन केलेला असतो की साहेब तुमचं काम झालं. हे सगळं अगदी डिटेलमध्ये महिपत कोर्टाच्या समोर सांगत असतो. आणि कोर्टामधले ना सगळेजण आहेत ना हे इतकं शांतपणे ऐकून घेत असतात जसं काय त्यांच्यासमोरच ह्या घटना घडत आहेत त्या. आता हे सगळं झाल्यानंतर या नागराजचे वकील उठून उभा राहतात ना आणि लगेचच म्हणायला लागतात ऑब्जेक्शन मिळालं, परत त्याच लोकांना बोलवायचं. हा काय खेळ चालू आहे का, त्यांच्यावरती दबाव आणायचा, त्यांना बोलवायचं आणि त्यांच्या आधी दिलेले साक्षी बदलायला लावायच्या, हा कोर्टाचा अपमान आहे असं ते भांडारकर म्हणत असतात. आणि बघा हां ते असं सिद्ध करत असतात की कालपर्यंत एकही शब्द न बोलणारा महिपत शिकरे आज अर्जुन सुभेदार यांच्या दबावाखाली आरोप करतायत नागराज किल्लेदारांवरती. हे कसं शक्य आहे असं काहीतरी तो नागराजचा वकील आता बोलायला लागतो. आणि बघा आणि पुढे म्हणतो की आणि कोर्टाकडून ते अपेक्षा करतायत की हे सगळं खरं मानावं, हे सगळं हास्यास्पद आहे. आता असं नागराजचा वकील म्हणल्यानंतर अर्जुन बघा त्यांना पुढे चांगलं उत्तर देतो. आता तो भालेराव म्हणत असतो की महिपत शिकरे अत्यंत धादांत खोटं बोलतायत म्हणून. आता हे महिपतने ऐकलं, महिपतचा तर पारा चढतो. महिपत जोरात ओरडतो भालेराव म्हणून. तो भालेराव दचकतो ना, बापरे महिपत आहे ना जोरात ओरडतो भालेराव माझ्यावर डाऊट घेतो का, आता मी जे काय कोर्टात सांगितलंय ना ते 113% खरं आहे. आता तो भालेराव म्हणतो की तुम्ही बोलून काही उपयोग नाही मिस्टर महिपत शिकरे, कळलं का, कोर्टाला पुरावे लागतात पुरावे. आता असं जेव्हा तो भालेराव म्हणतो ना तेव्हा अर्जुन म्हणतो ना, आता अर्जुन बघा कसे साबित करतो ते पुरावे भालेराव म्हणत असतात. आणि हे सगळं साबित करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाही.
असं जेव्हा भालेराव म्हणतो तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की अरे आता ह्याचे कसे काय पुरावे द्यायचे ना. तर अर्जुन बरोबर सांगतो, हा ॲडव्होकेट भालेराव तुमच्याकडे, तुम्हाला असं का वाटतंय की माझ्याकडे पुरावे नसतील, तुम्ही बोलण्यात घाई केली मिस्टर भालेराव, खूप घाई केली असं अर्जुन म्हणायला लागतो. साक्षीला सायलीला तर कळतच नसतं की अरे याच्याकडे काय पुरावे असतील. आणि अर्जुन म्हणत असतो भालेरावांना की घाबरलात का तुम्ही, नागराज बघा, नागराज प्रिया एवढी अक्षरशः घाबरलेत ना. महिपतने कबुली दिली तेव्हा अक्षरशः नागराज प्रियाचे धाबे दणाणलेले आहेत. आता आपण पाहतो की अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणून. आणि आता आपण पाहतो की इकडे घरचा सीन म्हणजे सचिन आणि या अस्मिताचा. इकडे आपण पाहतो की सचिन अस्मिताला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो, अगदी हाताला पकडून आणि सावकाश सावकाश काय म्हणत असतो, बी केअरफुल काय म्हणतो. तिला बेडरूममध्ये घेऊन येतो, लगे उषा वगैरे काय नीटनेटक्या करतो आणि तिला ये ना म्हणून बसवतो त्या बेडवरती. आणि ही ज्या आता सचिनची जी नाटकं आहेत ना, तर त्याला अस्मिता पूर्णपणे फसलेली असते आणि बोललेली असते त्याच्या त्या नाटकांना. आता बघा आता हा सचिन अस्मिताला बरोबर बेडवरती वगैरे बसवतो आणि उगाचच विचारतो, तू ठीक आहेस ना, तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना. आता अस्मिता पण बघा नाही म्हणत असते आणि ती आता सचिनकडेच बघत असते. सचिन तिथेच बसून राहतो तिच्या अगदी पायाजवळ आणि तिचा हात काय हातात घेत असतो आणि म्हणत असतो की अस्मी मला एक प्रॉमिस कर प्लीज. आणि म्हणतो की जे काही घडले ना, तू आता याचा अजिबात विचार करणार नाही आहेस आणि स्वतःला तू त्राससुद्धा करून घेणार नाही आहेस म्हणून. आणि तू ते सगळं आठवून तर चिडचिड तर अजिबातच करायची नाही आहे प्लीज. कारण काय ना की या सगळ्यामुळे ना आपल्या होणाऱ्या बाळावरती वाईट परिणाम होईल ग, असं सचिन अस्मिताला सांगत असतो. आणि पुढे बघा इतका हा ड्रामेबाज आहे ना, लगेचच म्हणायला लागतो की अस्मी तू आणि आपलं बाळ जे आहे ना, तर प्लीज मला माफ करा तुम्ही दोघेजण मिळून. आता असं म्हणल्यानंतर अस्मिता लगेचच त्याला म्हणते, तुझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा दिसतोय मला, आणि पण तू जी चूक केलीस ना, तर ती खरंच खूप मोठी होती सचिन. अस्मिता अशी म्हणायला लागते आणि पुढे म्हणते की आयुष्यभर ती चूक तुझी ती मला सलत राहील, पण तरीही मी आता ते सगळं मागे सारायला तयार आहे असं अस्मिता म्हणत असते आणि त्याला ती माफ करते खरं तर. आणि आता पुन्हा अस्मिता म्हणते की सचिन आपण परत एकदा नव्याने आणि आपलं आयुष्य सुरू करूयात का रे. आता असं म्हणल्यानंतर सचिनचं तर फावतं ना त्याला, तर तेच हवं असतं. आता लगेचच अस्मी करून लगेचच तुझ्या हातात काय घेतो. आणि आता अस्मिता म्हणत असते की गेले खूप दिवस मला ना खूप अस्वस्थ वाटत होतं रे सचिन, शांत झोप लागत नव्हती, सतत डोक्यामध्ये विचार यायचे, सतत माझी चिडचिड व्हायची, पण आता मला शांत वाटते असं आता अस्मिता म्हणते. आणि म्हणते की आता आपण शांत मनाने आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात का. आता असं म्हणल्यानंतर सचिन लगेच हो म्हणत असतो. आणि अस्मिता म्हणते की सचिन माझी तारीख जवळ आली आहे रे, आणि म्हणते की पुढे की आपलं बाळ आलं ना की मग आपण सगळं काही आपलं ठीक होईल. आता असं म्हणल्यानंतर आता सचिन लगेच हो म्हणतो आणि मनातल्या मनात विचार करायला लागतो. तो म्हणतो की आता इथून पुढचे काही दिवस म्हणजे थोडे दिवस तर मला इथेच राहता येईल का, पण सॅम कुठं आहे ना ते अजून कळलेलं नाही, ते कुठे आहे हे जर का कळलं असतं ना तर बरं झालं असतं असं सचिन मनातच विचार करत असतो. आता आपण पुन्हा सीन पाहतोय कोर्टातला. भालेराव म्हणत असतात की महिपत शिकरे यांनी जी साक्ष दिली याचे पुरावे तुमच्याकडे आहेत असं म्हणतात अर्जुन सुभेदार. तर अर्जुन म्हणतो अर्थातच, पुराव्यांशिवाय मी कधीही कोर्टात उभे राहतच नाही मिलॉर्ड, असं आता अर्जुन जज साहेबांना सांगतो. आता बघा प्रियाला आलेलं असतं टेन्शन. आता अर्जुन पुढे काय म्हणतात की मिलॉर्ड असं म्हणून आता अर्जुन तिथे जो मोबाईल असतो ना, जो महिपतचा मोबाईल असतो साक्षीच्या या प्रियाच्या रूममधून सायलीने घेतलेला, तर तो मोबाईल अर्जुन दाखवतो जज साहेबांना आणि म्हणतो की मिलॉर्ड पोलिसांनी ज्यावेळेस महिपत शिकरे यांना अरेस्ट केली तेव्हा त्यांच्याजवळ मोबाईल नव्हता यांचा. आता असा महिपत शिकरे यांचा हा फोन आहे. पोलिसांनी जेव्हा यांना अरेस्ट केली तेव्हा त्यांच्याकडे फोन नव्हता. हे सगळं जे आहे तर अर्जुन आता जज साहेबांना सांगत असतो. प्रिया तर करूनच बघायला लागते ना, अरे बापरे, म्हणजे हा फोन अर्जुनने पळवला होता रूममधून, हे तिला आता कळलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो की मला महिपत शिकरे तुम्ही इतके मोठे बिल्डर, पण तुमच्याकडे साधा एक फोन नसावा. तर महिपत म्हणतो तेव्हा काही मी घरातनं निघालेलो नव्हतो, पळालेलो आणि ह्यानं मला किडनॅप केलेलं होतं या नागराज किल्लेदारनं, असं आता महिपत सांगायला लागतो. आणि पुढे बघा पुढे आता असं बनल्यानंतर सगळे नागराजकडे बघत असतात. प्रिया तर शॉक झालेली असते. महिपत आठवून सांगत असतो की कसं त्याने किडनॅप केलं, त्याला बांधून ठेवलं, आता त्याच्यावरती अंगावरती त्याच्या दोन्ही हातपाय बांधून खुर्चीला बांधलेलं होतं, त्याच्या अंगावरती दारू टाकलेली असते आणि त्याला वडापाव कसा आणून दिलेला असतो, सगळ्या गोष्टी आहेत ना, तो महिपत अगदी इन डिटेल कोर्टामध्ये सांगत असतो की नागराज त्याच्याशी कसा क्रूरपणे वागलेला आहे ते.
नागराजने स्वतः दारूच्या नशेमध्ये पी माझ्या मित्रा दारू पी म्हणून महिपतच्या चेहऱ्यावरती आता दारू टाकलेली असते. हे सगळं सांगत असताना आता अर्जुन म्हणतो की आता हे ॲडव्होकेट भालेराव परत माझ्याकडे पुरावे दाखवतील, त्याच्या आधीच मी हा पुरावा दाखवतो असं म्हणून अर्जुन त्याच्याकडे एक लिफाफा असतो, तर त्या लिफाफ्यामध्ये काही डिटेल्स असतात तेही दाखवतो. आता अर्जुन म्हणतो की मला या मोबाईलमध्ये मला महिपत आणि नागराज किल्लेदार यांचं एक फोन रेकॉर्डिंग आहे आणि ते रेकॉर्डिंग काय आहे तर हे मला कोर्टामध्ये प्ले करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला परमिशन देण्यात यावी. आता हे रेकॉर्डिंग कोर्टाला ऐकवण्याची परमिशन द्यावी असं म्हणल्यानंतर कोर्टसुद्धा लगेच म्हणतात की हो परमिशन ग्रँटेड म्हणून. आता हा अर्जुन जो आहे ना तर तो ते रेकॉर्डिंग प्ले करतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये आपण पहिल्यांदा महिपतचा आवाज ऐकतोय. महिपत नागराजला म्हणत असतो की तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही तुमच्या भावाला उडवण्याचा ट्राय मारला होता ना, आता आमचं बॅड लक खराब होतं की तो डागात गेला नाही, पण त्याचा मोबदला द्या की. तुम्ही तर पैशाबद्दल काही बोलतच नाही, काय हो फसलात काय हो नागराज शेठ असं महिपत म्हणत असतो. आणि नागराज त्याला म्हणत असतो हे नुसतं ॲक्सिडेंट करून काय साधलंस रे तू महिपत, काय साधलंस तू, माझा दादा जिवंत आहे, त्याची बायको जिवंत आहे, वहिनी जिवंत आहे, त्याची ती पोरगी पण जिवंत आहे, आणि काय सांगितलं होतं मी तुला त्या तिघांनाही मारून टाकायचं म्हणून सांगितलं होतं ना, पण ते जमलं का तुला? नाही जमलं. दादाच्या प्रॉपर्टीमधला एक पैसा अजून माझ्या खिशामध्ये नाही आला आणि कुठून देऊ तुला पैसे, आणि माझी स्टेट माझी व्हायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे महिपत, कळलं का? आणि तरच मी माझं काम झालं असं समजेल. आणि हे सगळं रविराज ऐकत असतात. नागराज म्हणत असतो मी माझ्या दादाकडे आश्रितासारखा राहतोय, आश्रितासारखा. आता प्रतिमा त्यात रडायला लागतात. नागराज म्हणतो माझा दादा त्या दिवशी मरेल ना, त्या दिवशी हे सगळं ऐश्वर्य माझं होईल, कळते का तुला हे महिपत असं नागराज म्हणत असतो. आणि हे सगळं अक्षरशः रविराज आणि प्रतिमा त्या रडत असतात, प्रतापराव त्यांना सावरत असतात. आणि नागराज म्हणत असतो कळलं का तुला, ही प्रॉपर्टी माझी होईल ना त्यावेळी मग देईन तुझे मी पैसे, असं नागराज महिपतला बोललेलं असतो. आणि हे सगळं रेकॉर्डिंग अर्जुनने कोर्टात ऐकवलेलं असतं. अर्जुन पुन्हा आता म्हणतो की हा महिपत शिकरी यांच्या मोबाईलमधला कॉल लॉग आणि ऑडिओ फाईल आहे आणि हे मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. आता बाकीचे रेकॉर्ड म्हणून आता जज साहेबांकडे हे सगळे रेकॉर्ड दिले जातात. आता जज साहेब ते सगळे जे डॉक्युमेंट आहेत तर ते बघतात ना. इकडे रविराज यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. प्रतिभा त्या रडत असतात, प्रतापराव रविराजांना सावरत असतात आणि कोर्टात गोंधळ होतो. म्हणून आता ऑर्डर करून जज साहेब ओरडतात आणि आता ते त्यांचा निकाल तयार करतात. आणि कोर्टात सगळी शांतता पसरलेली असते आणि जज साहेबांनी त्यांचा निकाल लिहून तयार ठेवलेला असतो. आता जज साहेब म्हणतात की सादर केलेले पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग हे सगळे पडताळून बघण्यासाठी हे कोर्ट काही वेळासाठी कोर्टाचं कार्यकालीन कामकाज हे काही वेळासाठी तहकूब करण्यात येत आहे असं म्हणल्यानंतर आता अर्जुन आणि भालेराव दोघेही आपापल्या जागी खाली बसतात. आणि आपण पाहतोय की आता कोर्टाने काही वेळासाठी थोडा वेळ अशी आपल्याला सुट्टी घेतलेली दाखवलेली आहे. आपण इकडून पाहतो की सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाताई जी आहे ना त्या फेऱ्या मारत असतात, कारण आता सचिन आणि अस्मिता रूममध्ये गेलेले असतात ना म्हणून. आणि कल्पनाताई फेऱ्या मारत असताना पूर्णाजी म्हणतात की कल्पना अगं अशा फेऱ्या मारून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? आता कल्पनाताई म्हणतात की पूर्णाई हा प्रॉब्लेम सुटण्याकरता का एखादी जादूची कांडी असेल ना तर प्लीज द्या मला. आणि म्हणते की अहो ज्या माणसाने अस्मिताला फसवलंय तिच्याशी लग्न झालेलं असून सुद्धा त्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवलेत ना, अस्मिता त्याला माफ करते आणि अस्मिताला सारासार विचार करताच येत नाही का, असं आता कल्पनाताई चिडून बोलत असतात आणि पुन्हा फेऱ्या मारत असतात तिथे. आता त्या फेऱ्या मारत असतात. आता बघा पूर्णाजी त्यांना शांतपणे समजावून सांगतात. त्या म्हणतात की कल्पना अस्मिता आता लहान मुलगी राहिलेली नाहीये आणि म्हणतात की तिला तिची मतं आहेत म्हणून. आणि पुढे म्हणतात की अगदी लहानपणापासून अस्मिता स्वतःचा निर्णय घेणारी स्वतंत्र मुलगी आहे. तिने आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मग आपण त्याच्या आड कसं येणार नाही का. आणि पुढे म्हणतात की आपली मुलं जे काही करतायत त्यांच्या पाठीशी आपण नको का उभं राहायला. आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे तो निर्णय चुकीचा असला तरी सुद्धा. तर आता पूर्णाजी म्हणतात की ये इथं बस ये असं म्हणून आता कल्पनाताईंना ते सोफ्यावरती बसायला सांगतात. आता कल्पनाताई सुद्धा सोफ्यावरती बसतात. आणि आता पूर्णाजी म्हणतात अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली, आता अशा वेळेला आपण तिच्या निर्णयाची चिरफाड करायची आहे का. कल्पनाताई म्हणतात म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत त्या सचिनला आपण आपल्या घरातच ठेवून घ्यायचं का. मला ना तर आता तो मुलगा माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. अस्मिता इतकी हुशार आणि शिकलेली मुलगी आहे तरी पण ती अशी का वागते ना हेच मला कळत नाही आहे असं आता कल्पनाताई सांगत असतात. आणि पुढे म्हणत असतात की तिने जर का डिवोर्स घेतला असताना तर आपण सगळे तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो असतो
असतो, पण तिने तर त्या माणसाला घरातच घेतलं. असा कल्पनाताई म्हणून वैतागलेल्या असतात. पूर्णाजी म्हणतात की तिने सचिनला परत घरात घेतलं, हा दोष तिचा नाही आहे, दोष हा समाजाचा पण आहे असं आता पूर्णाजी सांगायला लागतात. आणि म्हणतात की आपणच लहानपणापासून मुलींना समजावून सांगत असतो ना की संसार म्हणजेच काही सगळं असतं, नवरा म्हणजेच देव असतो, घर आणि कुटुंब म्हणजेच आयुष्य, हेच आपणच मुलींना आपल्या सांगतो ना. आपणच आपल्या मुलींवरती संस्कार करतो, त्यांना सांगतो की तडजोडी करायची आपण, पण संसार मोडू द्यायचा नाही, हे सगळं आपणच सांगतो ना. आता कल्पनाताई म्हणतात मग कधी बोलायचं आपण, जेव्हा नवरासुद्धा बायकोवरती तितकंच प्रेम करत असेल तेव्हा ना. आणि आता पूर्णाजी म्हणतात आपल्या अस्मितासारख्या असंख्य मुली आहेत ज्या शिकलेल्या आहेत, नोकरी करतायत, पण तरीही स्वतःच्या नवऱ्याचं वाटेल तसं वागणं सहन करतात. का सहन करत असतील तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बिंबवलेलं असतं की स्वतःच्या भावनांना सर्वात कमी महत्त्व द्यायचं म्हणून, असं पूर्णाजी सांगत असतात. आणि पुढे म्हणतात की आणि ही चूक अस्मितासुद्धा करते म्हणून, पण या परिस्थितीत आपण तिच्याशी बोलू पण शकत नाही आहे ना, कारण आता तिची तारीख पण जवळ आली आहे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात मग कधी बोलायचं, तर पूर्णाजी म्हणतात की बाळ जन्माला आल्यानंतर अस्मिता आणि सचिनच्या आयुष्याचा जो काही निर्णय आहे तर तो आपण बाळाच्या जन्मानंतरच घेतला जाईल आपण, असं आता पूर्णाजींनी ठामपणे सांगितलेलं असतं कल्पनाताईंना. आता आपण पुन्हा कोर्टातला सीन पाहतोय. कोर्टामध्ये अर्जुन सांगत असतो की नागराज किल्लेदार यांच्या विरोधात अगदी ठोस असे अनेक पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. आता रविराज किल्लेदार यांना मारण्याचा कट हा नागराज किल्लेदार यांनीच केलेला होता आणि त्यासाठी यांनी महिपत शिकरे यांची मदत घेतली होती, हे या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता अर्जुन असं डिटेलमध्ये कोर्टामध्ये बोलत असतो. आता महिपत आणि नागराज दोघेही मान खाली घालूनच उभे असतात. नागराज पुढे म्हणतो की मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांच्या गुन्ह्याची यादी खरंच खूप मोठी आहे. असं आता जेव्हा अर्जुन म्हणत असतो ना तेव्हा सगळेजण बघा अर्जुनचंच फक्त वाक्य अगदी शब्द ऐकत असतात. अर्जुन म्हणत असतो यांनी फक्त याच्या सख्या भावालाच मारण्याचा कट नाही राखला तर इतके वर्ष स्वतःच्या भावाशी खोटं बोलत राहिला. आणि पुढे म्हणतो की त्या अपघाताचा तपास होऊ नये म्हणून त्यासाठी वारंवार यांनी प्रयत्न केले. प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडीसुद्धा या नागराज किल्लेदार यांनीच मिळवलेली आहे. आता हे तर अगोदरच त्या सुनीताने साक्षी दिलेली असते ना, त्यामुळे आता सुनीताची साक्षीसुद्धा ग्राह्य धरली गेली आहे. आता अर्जुन म्हणत असतो की महिपत शिकरे यांनी स्टेटमेंट देऊ नये म्हणून त्यांना किडनॅप केलं गेलं आणि नंतर त्यांच्यावरती सुद्धा दबाव टाकला गेला. आणि जेव्हा या नागराजला कळालं की त्याच्या बायकोला काही गोष्टी कळालेल्या आहेत तेव्हा या माणसाने त्याच्या बायकोला सुद्धा म्हणजे सुमन किल्लेदार यांना सुद्धा मारहाण केली मिलॉर्ड. आता अर्जुन असं डिटेल अगदी नागराजच्या पापाचाच पाडा वाचत असतो आज अर्जुन कोर्टामध्ये. आणि पुढे म्हणतो की आणि त्या सुमन किल्लेदारला सुद्धा यांनी किडनॅप केलं आलं आहे. आता सुमन बिचारी इकडे रडत असते, हा ती काय बोलणार असते, सुमन फक्त रडत असते. आणि आता आपल्याला दाखवलं की अर्जुनने कसं सुमनला त्या दरवाज्यावरती लात मारून आतमध्ये गेल्यानंतर सुमनला बाहेर काढलेलं असतं, बिचारीला कसं डांबून ठेवलेलं असतं. हे सगळं जे आहे तर ते अर्जुन हे सगळं आठवून बोलत असतो. अर्जुन कोर्टासमोर सगळं आठवून म्हणत असतो हा माणूस नाही मिलॉर्ड, हा राक्षस आहे, राक्षस. मी कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड या अशा राक्षसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून. आता अर्जुन असं काही बोलत असतो आणि इतक्या ठामपणे आणि इतक्या मोठ्या आवाजात अगदी पुरावे वगैरे सादर करून बापरे, आजच्या अर्जुनच्या ॲक्टिंगला खरंच हॅट्स ऑफ. आपण पाहतो की आता अर्जुन इतकं सगळं बोलल्यानंतर आता दॅट्स ऑफ असं म्हणतो. आता बघा आता ही प्रिया आहे ना, तर ती प्रिया लागते ना मनातल्या मनात बोलायला. आता तर या नागोबाला सुद्धा जेलच झाली आणि म्हणते की हो दे जाऊ दे. प्रिया म्हणत ते आज महिपत याच्या विरोधात गेला तसं माझ्या विरोधात आता आणखीन कोणी फिरायला नको असं म्हणून प्रिया आता अक्षरशः तिचा हातच तोंडात घालून बसलेली असते. आणि आता आपण पाहतोय की आता हे सगळं झाल्यानंतर कोर्ट जे आहे तर ते आता अंतिम निर्णय देणार असतात. आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट बालेराव तुम्हाला महिपत शिकरे यांची उलट तपासणी घ्यायची आहे का, तर बालेराव म्हणतात की नाही मिलॉर्ड म्हणून आणि ते खालीच बसतात. आणि आता आपण पाहतो की आता जज साहेब जे आहेत तर ते बराच वेळ काहीतरी लिहितात आणि आता फायनली महिपत आणि नागराज या दोघांना सुद्धा जन्मठेप म्हणजेच कायमस्वरूपी तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावतात. आता बघा जज साहेब सांगतात की आज झालेल्या साक्षी आणि सादर केलेले पुरावे लक्षात घेता हे कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचलं आहे की नागराज किल्लेदार हे सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी सिद्ध झालेले आहेत म्हणून. आता हे वाक्य जेव्हा ऐकलं जातं तेव्हा सगळ्यांना अगदी सुखाचा निश्वास टाकतात सगळेजण, म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं की हा निकाल दिला म्हणून, अक्षरशः प्रियासहित सगळ्यांना. आणि आता आपण पाहतोय की पुढे जज साहेब गोंधळ होतो म्हणून ऑर्डर म्हणत असतात, कारण आता निकाल लागलेला असतो ना म्हणून. आता जज साहेब म्हणतात की हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. बापरे, नागराजचा तर चेहराच पडतो ना. प्रिया तोंडाला हात लावूनच बसलेली असते. आता कुठे रविराज किल्लेदार यांना बरं वाटतं
चैतन्याच्या पण चेहऱ्यावरती हास्य असतं. आणि आता आपण पाहतो की पुढे जयसाहेब म्हणतात की आणि तसेच महिप शिकरे हेही त्यांच्याबरोबर गुन्ह्यामध्ये सामील असल्यामुळे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आता महिपतला पण शिक्षा होते आणि नागराजला पण नागराजच्या चेहऱ्यावरती असतो. आणि आता आपण पाहतो की या दोघांना शिक्षा झाल्यानंतर जयसाहेब आता उठून उभे राहतात आणि आता कोर्टची जी काय त्या वेळ असते ना तर ती संपलेली आहे. निकालानंतर आपण पाहतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं आणि एक समाधानाचं जे काही सुख असतं ना तर ते अर्जुनच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. तर युवराज सुद्धा या निकालाने खुश असतात. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. आणि खरंच आजचा भाग आहे ना ठरलं तर मग खरंच खूप छान दाखवलं आहे. तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता आपण पाहतोय की सगळेजण कोर्टरूमच्या बाहेर आलेले असतात. आणि आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, आउट ऑफ बॉक्स जाऊन तू ते फोटो मला दाखवायला लावले होते ना तेव्हा मी कंप्लीट हँग झालो होतो. मला असं झालं होतं ना की वेगळ्या केसचे फोटो हा या केसमध्ये का दाखवायला लावतोय, मला काही कळतच नव्हतं. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं ते फोटो जजपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर महिपत तोंड उघडेल. कमाल आहे बाबा, असं आता चैतन्य म्हणतो. हे दोघं जण हसत असतात. इतक्यातच आता सायली, प्रतिमा, रविराज, प्रतापराव सगळेजण येतात. आणि सायली म्हणते, आजच्या केसचा निकाल अगदी आपल्या मनासारखा लागला ना. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण खुश असतात. अर्जुन म्हणतो की हो, ते तर बरोबरच आहे. म्हणून आता रविराज म्हणत असतात की नागराज इतकी वर्ष आम्हाला फसवत आला पण शेवटी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळालीच, असं रविराज म्हणतात. आता सुमन तिथंच असते ना. सुमन म्हणते की मलाही या गोष्टीचा आनंदच आहे की यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळाली म्हणून, पण याचं वाईटही वाटतंय की आपलीच माझंच नशीब इतकं वाईट का आहे म्हणून, असं आता सुमन म्हणायला लागते. आता प्रीतमा त्या तिला आधार देत असतात. आता रविराज बघा, रविराज खरंच ते एक ती सुमनसाठी मोठ्या भावासारखे आहेत. रविराज म्हणत असतात, सुमन खरंच तुला होणारा त्रास मला कळतोय ग. अगं नागराज, तुझा नवरा असून सुद्धा तू न्यायाच्या बाजूने उभी राहिलीस. तुझ्यामुळे नागराजला शिक्षा झाली. तुझा खूप मोठा हात आहे याच्यामध्ये, असं आता रविराज म्हणत असतात. आणि अर्जुन सुद्धा हो म्हणत असतो. रविराज म्हणत असतात, सुमन तू खरंच वाईट वाटून नकोच घेऊ ग. आणि अर्जुन म्हणतात की अर्जुन मला खरंच तुझा अभिमान वाटतो रे, असं अर्जुनला म्हणतात. सायलीला खूप छान वाटतं. रविराज म्हणतात, तू ही केस लढलास, जिंकलास, महिपतला बोलतं केलंस. कुठल्याही वकिलाला हा एक धडा आहे, कुठल्याही वकिलासाठी हा एक धडा आहे, असं आता रविराज म्हणत असतात. आणि रविराज खूप कौतुक करतात अर्जुनचं. आता अर्जुन रविराजांचा हातात घेतो आणि म्हणतो की ऑल थँक्स टू यू सिनियर म्हणतो. आणि म्हणतो की हे सगळं काही ना तू शिकवलंय मला म्हणून. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो. आता इतक्यातच बघा, नागराजला घेऊन पोलीस येतात ना तिथे. अगदी सुमनच्या पाठीमागून इकडे नागराची एंट्री दाखवली आहे. आता नागरात असं आल्यानंतर पहिल्यांदा तर खुन्नस देऊन सगळ्यांकडे बघत असतो तिथे असलेल्या, आणि जास्त करून अर्जुनकडे खुन्नस देऊन तो बघत असतो. आणि आता नागराज म्हणतो की तुला वाटत असेल अर्जुन की डाव इथंच संपला म्हणून, पण मी वरच्या कोर्टात अपील करीन आणि सुटून दाखवेनच. अर्जुन म्हणतो, कर ना, कर तू करच. तू आता तुझी जिथे अपील करायचे ना तू तिथे अपील कर. मला काही फरक पडत नाही, पण तुला आयुष्यभर जेल होण्याची जबाबदारी ही माझी आहे, हे लक्षात ठेव. आता अर्जुनने पण नागराजला चांगलीच धमकी दिली. आता आपण पाहतोय की आता असं झाल्यानंतर ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आणि आता आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये की हा नागराज जो आहे तर तो जेलमध्ये दाखवलेला आहे. आणि म्हणतो की महिपत तर मारणारच आहे माझ्या हातून, पण तोही वाचणार नाही आहेस प्रिया, कारण ही प्रिया जेलमध्ये भेटायला गेलेली असते ना या नागराजला त्यावेळेस. आणि आता आपण पाहतो की कोर्टमधून सगळे घरी येतात त्यावेळेस आहे ना. आता अर्जुन उठून उभा राहतो ना, तर सचिन आणि अस्मिता दोघं एकत्र दिसतात. अर्जुन तर उठूनच उभा राहतो. लगी प्रतापराव चिडून म्हणतात, हा माणूस इथे काय करतोय. आणि अर्जुन म्हणतो, तुला डॅडनी घराबाहेर काढलं होतं ना, मग तो आत कसा आला. तर अस्मिता त्याच्या अंगावर ओरडते आणि म्हणते, अर्जुन मागचं सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायची ठरवली म्हणून, आणि म्हणते की मला माझं लग्न नाही मोडायचं म्हणून. आणि आपण पाहतोय की इकडे सायली अर्जुनला म्हणत असते, पण मला एक गोष्ट नाही समजली की तुम्ही महिपतला जे फोटो दाखवायला निघाले होता त्याने महिपतवरती एवढा परिणाम कसा झाला. आता अर्जुनने तर हे सायलीपासून लपवलेलं होतं ना, तर तो कसा सांगेल बरं सायलीला. आता हे सगळं जे आहे तर ते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. प्रेक्षकांकडून ठरलं तर मग जे अतिशय इंटरेस्टिंग असे भाग आता चालू झालेले आहेत, त्यामुळे न चुकता माझा रिव्ह्यू नक्की बघा. आणि हो, माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.